सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग असणार आहे मंगळागौर स्पेशल. आमच्या गल्लीमध्ये मंगळागौर आहे आणि आता आम्ही त्याच्याच तयारीसाठी खाली चाललो आहे. सो गाईज आता आम्ही खाली चाललो आहे. मग आता आम्ही तिथे आवरणार आहे. मग त्याच्यानंतर आम्ही डान्स प्रॅक्टिस करताना तुम्हाला भेटेल. सो मंगळागौरसाठी ह्या 4 मुली मेन डान्स करणार होत्या. सो त्यांचीच प्रॅक्टिस मी घ्यायला आले होते. आम्ही आलोय खाली आणि ते आता नैवेद्य वगैरे दाखवणार आहे आणि इथे सगळं आवडतात सोबत तुम्हाला ते दाखवते. सो हे होतं आहे आमचं यावर्षीचं डेकोरेशन. इकडे नैवेद्य दाखवलेलं आहे आणि ही आहे आमची मंगळागौरी. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सुद्धा मस्तपैकी डेकोरेशन केलं होतं. फुलांच्या माळा आणि सगळं या मुलींनी सजावट केली होती आणि खूप छान सजावट झाली होती. आणि सगळी सजावट करून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी देवीची आरती करून घेतली. यूट्यूब चॅनल सो आता आमचं इथे सगळं झालंय. आम्ही क्लिप्स काढले ते आम्ही मध्ये मध्ये घेऊ आणि हिला काहीतरी इंजुरी झाली म्हणजे हिला ताप वगैरे आलाय. सो हिने आवरलं नाहीये आणि आम्ही सगळ्यांनी आवरले. आम्ही सगळ्यांनी आवरलं आणि ही एकटीच अशा कुर्तीमध्ये आलेली आणि आम्ही सगळ्यांनी नऊवारी घातली. आणि आता आम्ही उद्या नाही आजच आम्ही सगळ्या क्लिप्स घेऊ. ते सगळे आम्ही डान्स वगैरे. इकडे मी काही डान्सच्या किंवा ज्या आमच्या मंगळागौरीच्या व्हिडिओज आहेत त्याच्या क्लिप्स ॲड करते आहे. ह्याच्यामध्ये सगळ्या बायकांनी चांगला फेर धरून मस्तपैकी मंगळागौरी एन्जॉय केलेली आहे आणि अक्षरशः एका रिदममध्ये नेहमीच्या पारंपरिक पद्धतीमध्ये नऊवारी परिधान करून सगळ्यांनी फेर धरला आणि खूप छान एन्जॉय केला. सो हा खेळ स्पेसिफिकली कोल्हापूरमध्ये खेळला जातो. ह्या ज्या बायका तुम्हाला दिसत आहेत ज्या सादर करत आहेत त्यांचं माहेर कोल्हापूरमध्ये असल्याने त्यांचं जे तिकडचं पारंपरिक रीत आहे, त्यांची जी खेळण्याची पद्धत आहे त्यांनी ती इकडे सादर करून दाखवली. बघायला अतिशय सुंदर आणि कोऑर्डिनेशनसुद्धा छान होतं. सो हा आहे परफॉर्मन्स नंबर 1 ज्याच्यामध्ये या मुलींनी पिंगा ग पोरी पिंगा या गाण्यावरती डान्स केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्या किती छान नाचतात आहेत. हा आहे परफॉर्मन्स नंबर 2. याआधी आम्ही एक क्लिप शेअर केली होती ज्याच्यामध्ये आम्ही या मुलींची प्रॅक्टिस घेत होतो घरामध्ये आणि त्यांनी तोच डान्स परफॉर्मन्स आता इकडे सादर केलेला आहे. सो बघू शकता तुम्ही किती छान नाचल्यात त्या. मंगळागौरीतील सगळ्यात सोपा आणि सर्वांना जमणारा असा खेळ म्हणजेच फुगडी, तोही सादर केला. या सर्व आहेत आमच्या होनाजी तरुण मंडळातील महिला वर्ग. सगळ्यांनी अतिशय उत्स्फूर्तरित्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि विविध प्रकारचे खेळ खेळले. कार्यक्रमातील काही विशिष्ट टिपले गेलेले छायाचित्र आता तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. आणि या कार्यक्रमासाठी आम्ही मिक्स थीम ठेवली होती, ती म्हणजेच नऊवारी आणि पारंपरिक पद्धतीचे शालू. सो ते सर्वांनी परिधान केले होते. गाईज आता आम्ही खूप थकलेलो आहे. खातोय आम्ही जे देवीचं आम्ही नैवेद्य दाखवला होता तेच आता आम्ही खातोय. ही आम्हाला आणि ही आम्हाला प्रसाद वाटते आता. हा होता आमचा मंगळागौर स्पेशल ब्लॉग. सो तुम्हाला आवडला असेल तर आमच्या भोकरे ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जरूर लाईक, कॉमेंट आणि शेअर करा. बाय बाय.